नमस्कार दर्शको. एकीकडे स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा आपल्याला शेतकऱ्यांमधून दिसत असलेल्या अनेक घटना आपल्यासमोर येत असतात बऱ्याचशा माध्यमातून, सोशल मीडियामधून. एक असंच एक ज्वलंत उदाहरण नवली तालुका भुदरगड येथील एक युवा शेतकरी ज्यावेळी आपल्या शेतात नांगरट करायला जातात आणि त्यांना तब्बल 64,320 रुपयांची बांधलेली पुडी सापडते. मग हा प्रामाणिक शेतकरी ती पुडी स्वतःच्याही खिशामध्ये ठेवू शकला असता. त्याची खबर कुणाला न देता तो स्वतः ते सर्व पैसे हडप करू शकला असता. मात्र एक ज्वलंत उदाहरण, की प्रामाणिकपणाचं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे. नवली तालुका भुदरगड येथील दत्तात्रय यशवंत पाटील हे युवा शेतकरी ज्यांनी हा मोठा प्रामाणिकपणा दाखवला, की आपल्याला सापडलेली ही रक्कम आपल्या खिशामध्ये न ठेवता प्रामाणिकपणे गावातील एक निराधार वयोवृद्ध महिला जिनं पोटाला चिमटा लावून जी रक्कम जोडली होती, जमा केली होती, ही पुंजी तिच्या हातामधून बाहेर पडलेली होती. मात्र याच प्रामाणिक शेतकऱ्याने, युवा शेतकऱ्याने ती रक्कम, ते पैसे आपल्या खिशामध्ये न ठेवता स्वाभिमानाने आणि प्रामाणिकपणे ती रक्कम त्यांना परत देऊ केली. असे शेतकरी दत्तात्रय यशवंत पाटील आपल्या सोबत आहेत आणि त्यावेळीचा अनुभव आपल्याला या ठिकाणी सांगणार आहेत. नमस्कार. नमस्कार. मला सुरुवातीला तुमची आधी ओळख सांगा. मी दत्तात्रय यशवंत पाटील, या गावचे नागरिक आणि युवक शेतकरी म्हणा. त्या दिवशी शेतामध्ये आमच्या नांगरट चालू होती. पॉवर ट्रॅक्टरच्या साहाय्यानं ऊसाच्या नांगरटीसाठी नांगरट करत होतो. शेत नेम अर्ध नांगरलं होतं आणि शेताच्या कडा नांगरताना पॉवर ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये कचरा अडकतो. ते कचरा रान वगैरे अडकतं. ते अडकलेला कचरा काढण्यासाठी मी एका बांधाच्या शेताच्या कोपऱ्यावर ट्रॅक्टर थांबवला. त्यावेळी त्या रोटरमधला कचरा काढून मी बांधावर टाकताना खाली दुसऱ्या वाप्यात बांधाच्या खाली माझं लक्ष गेल्याच्या नंतर तिथे एक असं पुढे हे दिसलं, गटलं एक दिसलं. प्लॅस्टिकच्या पिशवीत असं गुंडाळलेलं काहीतरी वेगळं दिसलं. म्हणून माझं लक्ष तिकडे गेल्यानंतर मी ते उचललं. खाली उतरून बांधाच्या खाली उतरलं आणि ते गटलं उचललं तर त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत होतं ते, आणि त्याला पिना वगैरे लावल्या होत्या. मग ते मला उत्सुकता वाटली की नेमकं काय बघावं, म्हणून मी ते पिन काढलेने आत बघितलं तर असं लेडीज पर्स होती त्याच्यामध्ये. त्या लेडीज पर्सची मग म्हटलं उघडून बघूया. उघडून बघितलं तर ती एका बाजूची चेन काढली तर पहिल्यांदाच त्यातलं आधार कार्ड दिसला. मला दृष्टीच पडली. आधार कार्ड बघितल्याच्या नंतर म्हटलं बघूया कोणाचं, तर त्या आधार कार्डवर त्या आजीचं नाव होतं, हौसाबाई राजाराम पाटील. आधार कार्ड तिचं होतं, तिचा फोटो होता आणि त्यात काहीतरी थोडे पैसे होते. मी तिकडे लक्ष दिलं नाही. मग दुसऱ्या पर्सच्या दुसऱ्या बाजूला दुसरी चेन उघडली तर आत एक जुन्याराचं फडका असतंय, नऊवारी साडीचं फडका असतंय. ते फडक्यात असं गुंडळलेले पैसे होतं. ते फडके मी बाजूला केलं तर आत पैशाची बंडले दिसली. 500 नोटा अशा विभागून तिथे होत्या त्या. त्यावेळी मी अगोदर 2-4 दिवसापूर्वी काहीतरी चर्चा होती की त्या म्हातारीचे पैसे पडल्यात, त्यांच्यातनं हे होतं. पण कुणी एवढं दाद दिली नाही. तिचं काय रोजचं आहे असं प्रत्येकाचं म्हणणं होतं. बरोबर. मग ते झाल्याच्या नंतर म्हटलं ह्या आजीच्या म्हातारीच्या ताब्यात आपण ते पैसे द्यायला पाहिजे. तिचंच पैसे आहे, तिचं आधार कार्ड आहे आणि ते पैसे सापडलेत तर तुम्हाला असं वाटलं नाही की ते पैसे तुम्ही कारण का ते पैसे शेतात पडले होते, साहजिकच त्या ठिकाणी दुसरं कोणी नसणार आहे. तुम्हाला असं वाटलं नाही की ते पैसे आपण ठेवावे आपल्या खिशामध्ये, दुसऱ्यांना साहजिक करणार आहे थोडीच? नाही, मला असं काही वाटलं नाही की बाबा ते माझी मनच असं झालं, वाटलं नाही की बाबा हे पैसे आपल्यासाठी ते आपल्याकडे ठेवावं, आपली काहीतरी. मला त्यावेळी काही वाटलंच नाही. हे पैसे लोकांच आहेत आणि ते तिच्या ताब्यात गेलं पाहिजे, हेच त्या क्षणी मला वाटलं. त्या क्षणी वाटले. मग त्याच्यामध्ये जे पैसे होते, हे पैसे तुम्ही केव्हा मोजला, की तिथं मोजला होता की त्यांच्या समोर गेला, आणि ही घटना त्या लोकांपर्यंत तुम्ही केव्हा पोहोचवली आणि कशी पोहोचवली? नाही, पैसे आम्ही तिथं शेजारी आमचे बबन पाटील म्हणून त्यांना तिथं होते, त्यांना बोलवले आणि त्यांचे भाऊ बंधातले म्हटलं त्यांना बोलूया. ते पैसे आम्ही काढले नाही, त्यावेळी काढायचे नाहीत म्हटलं. ते पैसे त्याच्या ताब्यात द्यायचे आणि मग नंतर मोजायचं. ते आम्ही शेजारी जमा केलं. किती केलं तरी ती महिला होती आणि मग तिच्या ताब्यात द्यायचं म्हणलं. कोणतरी माणसं पाहिजे, मग तिचे नातेवाईक कोणतरी असावं याच्यासाठी भाऊबंदासनी बोलवली. कडेबडे आजूबाजूची 4 माणसं होती, त्यांना बोलवलं आणि तिच्या लेकीला वगैरे फोन केला. 2 लेकी होत्या. मग त्या लेकीचा मुलगा
त्या विवाहित आहेत, बाहेर आहेत, विवाहित आहेत बाहेर. त्यांना बोलून घेतला. मग त्या एका मुलगीचा मुलगा म्हणजे ह्या म्हातारीचा नातू तो 15 मिनिटात येतो म्हणला. तो आल्याच्या नंतर मग त्याच्या समक्ष ते आम्ही पैसे 4 माणसांच्या समक्ष त्या म्हातारीच्या ताब्यात दिल्याच्या नंतर बघूया तरी म्हटलं किती आहेत नेमकं मोजून. पैसे दिल्याच्या नंतर आम्ही ती रक्कम मोजली. मला असं बी त्यात तुमच्या समजले की तुम्ही गावातील जे पोलीस पाटील आहेत, युवराज पाटील, त्यांना सर्वप्रथम कॉल करून या घटनेची माहिती दिला. हा, होय. मग तुम्हाला हे असं कसं सुचलं की बाबा म्हणजे त्यावेळी त्यांना फोन करावा, लोकांना बोलवावं, मग द्यावं? नाही, कसा होतंय ह्यातून काहीतरी गैरसमज सुद्धा निर्माण होऊ शकतो. बरोबर. आपण एवढी रक्कम प्रामाणिकपणाने देणार आणि त्यांचा काहीतरी उद्या सकाळी ते म्हणजे वेगळाच अर्थ लावू शकते की बाई माणूस आहे ह्यांनीच हे केलं, म्हणजे वेगळा तर्कवितर्क लढवणारे खूप लोक असतात आपल्या समाजात असं मला माहिती. बरोबर. मग हे आपल्यापर्यंत न ठेवता किंवा आपण एकट्यानं न देता कोणाच्या तरी मग पोलीस पाटलांना जर असतील इथं तर हजर राहा म्हणून त्यांना फोन केला. क्लासमेटच आहेत आमचे. ते म्हणले मी कुठेतरी बाहेर आलोय. ते म्हणले कोणतरी 4 माणसं समक्ष घ्या. ती किती केली तरी बाई माणूस आहे आणि त्यांचं काय गैरसमज होऊ शकतील किंवा काय होतील तर 4 माणसांच्या समक्ष हे करा म्हणून मी तो फोटो मीच नाही, सगळ्यांनी सोशल मीडियावर सगळीकडे हा फोटो तुमचा पाहिलेला आहे. आता ह्या फोटोमध्ये पाहिल्यानंतर असं दिसतंय की तुम्ही कपडे शेतातले आहेत आणि त्याचबरोबर म्हणजे घामान तुमचा चेहरा वगैरे सगळा घाम वगैरे आहे. मग ती एकंदरीत ती अशी कंडिशन शेतातली असणार आहे की मला वाटतं दुपारची वेळ असेल कदाचित. नाही, सकाळीच वेळ होती, नांगरट चालू होती. शेतातलं म्हणजे आता शेतातलं काम म्हटल्यावर शेतातलीच कपडे किंवा शेतातच होत होते. शेतातली पॉवर ट्रॅक्टरच्या साह्यानं उसाच्या नांगरट चालू होती आणि त्याच वेळी ह्याला म्हटलं ह्या गोष्टीला जास्त वेळ लावायचा नाही आणि मग त्याच वेळी सगळी जमाजमा शेतातलं काम तिथंच थांबवल्याने आणि आम्ही ते द्यायच्या. मग असं तुम्हाला क्षणाला सुद्धा म्हणजे क्षणात असा विचार आला नाही का मनात की एवढी रक्कम सगळी म्हणजे तुम्ही का पैसे फक्त बंडल बघितली होती, मग तुम्हाला असं वाटलं नाही की एवढं पैसे बघितल्यानंतर बाबा ते आपण असू देत, आपण कशाला सांगायचं वगैरे किंवा काय? कारण आपण पाहतोय की रस्त्यात एखाद्या 10 रुपयाचा कॉईन जरी पडला तरी लोक खिशामध्ये ठेवतात, शेजारी पाजारी कोणाला विचारत नाहीत. मग एवढी मोठी रक्कम असून सुद्धा तुमच्या क्षणात असा मला विचार आला नाही की आता आपण शेतात काम करावलोय, दिवस कष्ट मेहनत झाली असणार, सकाळी 17 तुम्हाला असं वाटलं नाही का असं पैसे ठेवावे आपल्याकडे? नाही, असं मुळातच वाटलं नाही. हाच प्रसंग नाही, असं बरेचसे प्रसंग आहेत. आमचे मन एवढं मोठं आहे की असं कुठल्याही गोष्टीसाठी आम्ही कधी म्हणजे हे करणार नाही. अशा पद्धतीनं म्हणजे ते कुणाचे असू दे, सोनं असू दे, पुढे प्रामाणिकपणाने आपण तत्वाने जगणारी किंवा धर्म पाळणारी अशी माणुसकी पाळणारी माणसं आहोत. त्यामुळे ते पैसे बघितल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे काही सुद्धा फिलिंग असं झालं नाही की बाबा हे आपल्याकडे ठेवावं किंवा फक्त ही भावना एकच झाली त्यावेळी की बाबा हे लोकांचे पैसे आहेत आणि ते तिच्या ताब्यात गेलं पाहिजे. ती 2-4 दिवस झाले आता ते पैसे गेले म्हणून ते व्याकुळ झाले किंवा हे झाले तर तिच्या ताब्यात लवकर गेलं पाहिजे यासाठी आमची तळमळ होती, धडपड. खरंच खूप छान आणि सुंदर असं काम तुम्ही केलंय आणि खरंच प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण आपण शेतकऱ्याच्या तोंडूनच आपण ऐकतोय. खूप म्हणजे समोर आपल्याला 10ची नोट पडली असेल, 10चा म्हणजे कॉईन पडला असेल तर आपण आपल्या खिशामध्ये घालतो, तो कुणाचा आहे किंवा कुठला आहे पाहत नाही. तर खरंच नवले गावातील जे युवा शेतकरी आहेत दत्तात्रय यशवंत पाटील यांनी ह्या सर्व गोष्टींना फाटा देत एक प्रामाणिकपणा, स्वाभिमान आणि आपल्या घरातील संस्कार असतील याची जोपासना करत ही जी रक्कम होती ही रक्कम त्या संबंधित स्त्रीकडे सुपूर्त केलेली आहे. खरंच खूप मोठं मन आहे तुमचं. आणि सर्व दर्शकांना मला एक सांगावं असं वाटतं की त्यांच्यासाठी छानशी तुम्ही कमेंट खाली करून त्यांना निश्चित त्यांच्या प्रामाणिकपणाचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे. लाईव्ह महाराष्ट्र 9 साठी संतोष सुतार, भोदरगड.